मागच्या भागामध्ये आपण बहुमार्गी प्रसरण विश्लेषण ही संकल्पना काय आहे हे समजावून घेतलं होतं. त्यामध्ये सुरुवातीला आपण एकमार्गी प्रसरण विश्लेषण म्हणजे काय, द्विमार्गी प्रसरण विश्लेषण म्हणजे काय आणि त्रिमार्गी किंवा बहुमार्गी प्रसरण विश्लेषण काय ह्याच्यावर चर्चा केली होती. आता या भागामध्ये आपण द्विमार्गी प्रसरण विश्लेषण ह्याच्यावरील एक उदाहरण सोडू. आता उदाहरण असं आहे की एका गटातील 8 विद्यार्थ्यांची 3 शिक्षकांनी परीक्षा घेतली आणि त्यांना पुढील प्रमाणे गुण मिळाले. आता त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, प्रसरण विश्लेषण करून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, शिक्षकांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला का? आणि दुसरा प्रश्न आहे, शिक्षक त्यांच्या गुणदानामध्ये भिन्न होते का? आता हे जे 2 प्रश्न आहे, तर या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहे. माहितीचे विश्लेषण करत असताना पहिल्यांदा परिकल्पना विचारात घेतो. मग आपल्याला या ठिकाणी परिकल्पना काय मांडावी लागेल, तर या ठिकाणी 2 प्रश्न आहे म्हणून आपल्या 2 परिकल्पना येतील. पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की शिक्षकांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला का? मग या प्रश्नाला अनुसरून आपली परिकल्पना अशी असेल की शिक्षकांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला नाही. आणि दुसरा प्रश्न आहे, शिक्षक त्यांच्या गुणदानामध्ये भिन्न होते का? या प्रश्नाला अनुसरून जी परिकल्पना आहे ती परिकल्पना अशी येईल की शिक्षकांच्या गुणदानामध्ये भिन्नता आढळत नाही. आता या दोन्ही परिकल्पनांचं आपल्याला परीक्षण करायचं आहे. मग आपण एकेका पायरीवर जाऊ. आता पहिली जी पायरी आहे, तर प्रसरण विश्लेषण करत असताना पहिल्या पायरीवर जे गुण दिलेले असतात त्या गुणांची बेरीज करायची असते. आता हे द्विमार्गी प्रसरण विश्लेषण आहे. आतापर्यंत जे आपण 3 उदाहरणं सोडवले होते त्याच्यामध्ये एकमार्गी प्रसरण विश्लेषणाचा अवलंब केलेला होता, कारण त्या ठिकाणी स्वतंत्र चल एकच होता. आता या ठिकाणी 2 चलांचा परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे, म्हणून मग आडवी बेरीज पण घ्यावी लागेल आणि उभी बेरीज पण घ्यावी लागेल. आता आपण जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये उभ्या बेरजेमध्ये शिक्षकांनी केलेलं गुणदान आहे आणि आडव्या बेरजेमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आहे. आपण आधी आपल्या सोयीसाठी या ठिकाणी काही संक्षिप्त रूपं किंवा ज्याला आपण नोटेशन म्हणतो ते नोटेशन यांचा आपल्याला जे नोटेशन वापरायचे आहेत त्यांचा विचार करू, कारण नोटेशन वापरल्यामुळे सहज सोपं जातं. तर हे जे शिक्षकांनी गुणदान केलेलं आहे याच्यासाठी आपण एक्स हे नोटेशन वापरू. मग हा शिक्षक याने जे गुणदान केलेलं आहे त्याच्यासाठी आपण x1 वापरू. बच्या गुणदानासाठी x2 वापरू. कच्या गुणदानासाठी x3 वापरू. आणि हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला सोयीचं जावं म्हणून आपण इथे v1 म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याला मिळालेले जे गुण आहे ते v1 ने दर्शवू. दुसऱ्याला मिळालेले गुण दुसऱ्याला मिळालेले गुण v2, v3, v4 किंवा v4, v5, v6, v7 आणि v8. आता आपण उभी आणि आडवी बेरीज करू. पहिल्यांदा आपण आडवी बेरीज करू. म्हणजे इथे एकूण आणि जी आडवी बेरीज आहे त्या एकूणचा वर्ग करू, म्हणजे एकूण बेरजेचा वर्ग. मग हे जे गुण आहेत यांची बेरीज येते 14. 14चा वर्ग 196. पुढची बेरीज येते ती 15. 15चा वर्ग 225. त्याच्यानंतर ही बेरीज येते 20. या 20चा वर्ग आहे 400. त्याच्यानंतर पुढची बेरीज आहे 26. 26चा वर्ग 676. त्याच्यानंतर 5वा जो विद्यार्थी आहे त्याच्या गुणांची बेरीज सुद्धा 26. त्याचा वर्ग 676. त्याच्यानंतर हा जो 6वा विद्यार्थी आहे त्याच्या गुणांची बेरीज येते 33 आणि या 33चा वर्ग आहे 1089. त्याच्यानंतर 7व्या विद्यार्थ्याची बेरीज येते 34. 34चा वर्ग 1156. नंतर 39 आणि 39चा वर्ग आहे 1521. 1521. आता ही जी बेरीज आहे तर आपण आधी आडवी बेरीज करून घेऊ. आता आडवी बेरीज म्हणजे इथे सिग्मा एक्स येईल, म्हणजे हे जे एक्स मध्ये मिळवलेले गुण आहेत ते सिग्मा एक्स मध्ये येतील. आणि हे काय येतील हे तर सिग्मा व्ही, म्हणजे v1, v2, v3 अशा प्रकारचे. आता हे येतील सिग्मा म्हणजे एकूण म्हणू आपल्याला एकूण
उभी बेरीज आणि या एकूणचा वर्ग. मग पहिल्या रकाना जो आहे त्याची बेरीज आहे 94, दुसऱ्या रकान्याची बेरीज आहे 54 आणि तिसऱ्या रकान्याची बेरीज आहे 59. या 94चा वर्ग आहे 8836, 54चा वर्ग आहे 2916 म्हणजे 2916, 59चा वर्ग आहे 3481 म्हणजे 3481. आणि ही जी बेरीज आहे आता उभी आणि आडवी ती बेरीज आहे 207 आणि या 207चा वर्ग आहे 42,800. तुम्हाला समजण्यासाठी आणखीन आपण या ठिकाणी असं करू की ही जी बेरीज आहे म्हणजे उभी बेरीज आहे ही 94, याचा अर्थ काय आहे तर ही बेरीज आहे सिग्मा x1, बेरीज आहे 94. त्याच्यानंतर सिग्मा x2 म्हणजे दुसऱ्या शिक्षकाने दिलेले गुण त्यांची बेरीज आहे 54 आणि सिग्मा x3 म्हणजे तिसऱ्या शिक्षकाने दिलेले गुण याची बेरीज आहे 59 आणि ह्याच्यावरून या सर्व बेरजांची बेरीज म्हणजे सिग्मा x बरोबर 207 ही उभी बेरीज झाली. आता आडव्या बेरीजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले गुण आहेत म्हणजे सिग्मा v1 ची किंमत 14, सिग्मा v2 बरोबर 15, सिग्मा v3 बरोबर 20, सिग्मा v4 बरोबर 26, सिग्मा v5 बरोबर 26, सिग्मा v6 बरोबर 33, नंतर सिग्मा v7 किंवा v7 बरोबर 34 आणि सिग्मा v8 बरोबर 39. आणि ह्या सर्वांची बेरीज पण किती आहे ती 207 आहे. म्हणजे सिग्मा v आपण जर म्हटलं तर ती पण किती बेरीज आहे 207 आणि या 207चा वर्ग किती आहे तर 42,849. आता आपण या ठिकाणी सर्व बेरजा केल्या आणि त्या बेरजांचे वर्ग पण केले. आपण ज्या वेळेला ओळींमधील प्रसरण आणि स्तंभांमधील प्रसरण काढू त्यावेळेला आपल्याला या वर्गांचा उपयोग होईल. आता आपण या ठिकाणी एकूण किती गुणसंख्या आहेत ती काढू. तर n बरोबर n1 अधिक n2 अधिक n3. आता ही स्तंभांसाठी आपण विचारात घेतलं तर आणि हे एकूण 8 विद्यार्थी आहे म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे हे 24 येतील. आणि आडवा जरी आपण विचार केला, आडव्या ओळींचा जरी विचार केला तर प्रत्येक ओळीमध्ये 3 गुण आहे आणि अशा 8 ओळी आहेत म्हणजे 24 देतील. मग ज्या वेळेला आपण आडव्या म्हणजे ओळींचा विचार करू त्यावेळेला n1 n2 n3 हे 3 येतील आणि ज्या वेळेला उभा विचार करू त्यावेळेला n1 n2 n3 बरोबर 8 येतील. आता आपण या ठिकाणी दुरुस्ती पद काढू. सूत्र आपण वापरतो सिग्मा x वर्ग भागिले n. मग आपण सिग्मा x काढलेला आहे म्हणजे c बरोबर 207चा वर्ग भागिले 24 आणि 207चा वर्ग काय आहे तर 207चा वर्ग आहे 42,849. 42,849 भागिले 24 आणि ही किंमत आहे 1785.38. 1785.38 म्हणजे दुरुस्तीपद आपण काढलं 1785.38. आता याच्यानंतर आपण काय करू तर हे जे गुण आहेत या गुणांचे वर्ग करू आणि त्या वर्गांच्या बेरजा करू. आता दुसऱ्या पायरीवर आपण प्रत्येक गुणांकाचा वर्ग करू आणि त्या वर्गांच्या बेरजा करू. त्याही उभ्या आणि आडव्या अशा दोन्ही कराव्या लागतील आपल्याला. तर आपण वर्ग करूया. तर या ठिकाणी पहिला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या गुणांचे वर्ग 64, 16, 4 आणि याची बेरीज आहे 84. त्याच्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या गुणांचे वर्ग 36, 9, 36 यांची बेरीज आहे 81. पुढे 64, 16, 64 आणि ही बेरीज आहे 144. नंतर 100, 64 ही बेरीज आहे 228. नंतर 144, 36 आणि 64 ही बेरीज आहे
44, नंतर 196, 100, 81 या वर्गांची बेरीज आहे 377. नंतर पुढचे वर्ग जे आहे ते 256, 64 आणि 100 यांची बेरीज आहे 420. आणि शेवटचा जो विद्यार्थी त्याच्या गुणांचे वर्ग आहेत 400, 121 आणि 64 या सर्व वर्गांची बेरीज आहे 585. आणि आपण ही उभी बेरीज जर केली तर पहिली बेरीज आहे 1260, नंतर दुसरी बेरीज आहे 426, नंतर तिसरी बेरीज आहे 477 आणि या सर्वांची बेरीज आहे 2163. 2163. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सिग्मा x1 वर्ग याची किंमत आहे 1260. नंतर सिग्मा x2 वर्ग याची किंमत आहे याची किंमत आहे 426. नंतर सिग्मा x3 वर्ग ही बेरीज आहे 477 आणि सिग्मा x वर्ग ही जी बेरीज आहे ती आहे 2163. आता या बेरजांचा वापर करून आपण पुढचे प्रसरण करू. आता जसं आपण उभ्या स्तंभाच्या बाबतीमध्ये या बेरजाच्या बाबतीमध्ये काय नोटेशन आहे आपल्याला आपण लिहिलं त्याचप्रमाणे आपण लिहू शकतो की सिग्मा v1 चा वर्ग बरोबर 84, सिग्मा v2 वर्ग बरोबर 81, सिग्मा v3 वर्ग बरोबर 144, सिग्मा v4 वर्ग बरोबर 228, सिग्मा v5 वर्ग बरोबर 244. त्याच्यानंतर सिग्मा v6 चा वर्ग हा 377. त्याच्यानंतर सिग्मा v7 वर्ग बरोबर 420 आणि सिग्मा v8 वर्ग बरोबर 585. तसंच आपण सिग्मा v वर्ग म्हणजे सर्व वर्गांची बेरीज ही किती 2163. अशा पद्धतीने हे आपण वर्ग केले आणि वर्गांच्या बेरजा केल्या. आता आपण पुढच्या पायरीवर एकूण वर्गांची बेरीज करू. 3 म्हणू. पायरी 3 त्याच्यावर वर्गांची एकूण बेरीज. वर्गांची एकूण बेरीज आपण ST वर्ग याच्याने दर्शवू. म्हणून मग ST वर्ग काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. ST वर्ग बरोबर काय असतं तर सिग्मा किंवा समेशन x वर्ग म्हणजे सर्व गुणांच्या वर्गांची बेरीज वजा सर्व गुणांच्या वर्गांची बेरीज वजा दुरुस्ती पद. आणि दुरुस्ती पद आपण सूत्र वापरतो सिग्मा x चा वर्ग भागिले 3. म्हणून ST वर्ग बरोबर आता सर्व गुणांच्या वर्गांची बेरीज जी आहे ती आपण काढलेली आहे 2163 वजा दुरुस्ती पद पण आपण काढलेलं आहे 1785.38 आणि ही वजाबाकी जर केली तर आपल्याला मिळतं 377.62. म्हणजे वर्गांची एकूण बेरीज ती मिळाली 377.62. आता आपण ओळींमधील वर्गांची बेरीज काढू आणि स्तंभांसाठी वर्गांची बेरीज. पायरी 4 ओळींसाठी वर्गांची बेरीज. ओळींसाठी वर्गांची बेरीज आपण SR वर्ग असं दर्शवू. SR वर्ग आणि SR वर्ग काढण्यासाठी सूत्र वापरावं लागलं आपल्याला. SR वर्ग बरोबर 1/3 कंसामध्ये आपण ज्या आडव्या बेरजा केलेल्या आहेत त्या बेरजा या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील. म्हणजे सिग्मा v1 चा वर्ग अधिक सिग्मा v2 चा वर्ग अधिक सिग्मा v3 चा वर्ग अधिक सिग्मा v4 चा वर्ग
अधिक सिग्मा व्ही 5 सिग्मा व्ही 6चा वर्ग अधिक सिग्मा व्ही 7चा वर्ग अधिक सिग्मा व्ही 8चा वर्ग आणि कंस पूर्ण आणि ह्याच्यातून आपल्याला दुरुस्ती पद वजा करायचं वजा सी. आता याच्या किमती घालू आपण. तर एस आर वर्ग बरोबर 1/3 आणि आपण त्या बेरजा करून त्यांचे वर्ग पण केलेले होते, तर ते वर्ग आपण या ठिकाणी घेऊ. तर ते 196 अधिक 225 अधिक 400 अधिक 676 अधिक 676 अधिक 1089 अधिक 1156 अधिक 1521 आणि वजा. आता याच्यातून काय करावं लागेल आपल्याला दुरुस्ती पद वजा करावं लागेल आणि त्याची किंमत आहे 1785.38 म्हणून 1785.38 आणि ही संपूर्ण आकडेमोड आपण करू आता. तर एस आर वर्ग बरोबर हे जी सगळी आकडेमोड आहे सुरुवातीची ती आहे 1979.67 वजा 1785.38 आणि म्हणून मग एस आर वर्ग बरोबर 194.29 एस आर वर्ग बरोबर 194.29 साठी वर्गांची बेरीज ही किती काढली आपण 194.29. आता आपण स्तंभांसाठी वर्गांची बेरीज काढू म्हणजे पायरी 5. स्तंभांसाठी वर्गांची बेरीज आपण एस सी वर्ग याच्याने दर्शवू. आता स्तंभ 3 आहे आणि मग त्या पद्धतीने आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल म्हणजे एस सी वर्ग बरोबर 1/8 कंसामध्ये सिग्मा x1 चा वर्ग अधिक सिग्मा x2 चा वर्ग अधिक सिग्मा x3 चा वर्ग आणि याच्यातून दुरुस्ती पद आपण वजा करू. मग आपण हे वर्ग केलेले आहेत. पहिली बेरीज होती 94, दुसरी 54 आणि तिसरी 59 आणि त्याचे वर्ग केलेले आहेत म्हणून एस सी वर्ग बरोबर 1/8 कंसामध्ये 8836 अधिक 2916 अधिक 3481 आणि हे दुरुस्ती पद आपण काढलेलं आहे ते आहे 1785.38. पुन्हा हे बेरीज आणि भागाकार करून सरळ रूप देऊन आपल्याला या एस सी वर्गाची किंमत मिळते. एस सी वर्ग म्हणजे स्तंभांसाठी वर्गांची बेरीज ही स्तंभांसाठी वर्गांची बेरीज आहे 118.75. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये जी गुण दिलेले होते म्हणजे आपण एकूण 5 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या पायरीवर आपण सर्व गुणांच्या बेरजा केल्या उभ्या आणि आडव्या त्यांचे वर्ग केले. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पायरीवर प्रत्येक गुणांचा वर्ग केला आणि त्यांच्या बेरजा केल्या. तिसऱ्या पायरीवर आपण वर्गांची एकूण बेरीज काढली म्हणजे एस टी वर्ग काढला. त्याच्या पुढच्या पायरीवर आपण ओळींसाठी एकूण बेरीज काढली म्हणजे एस आर वर्ग काढला. त्याची किंमत आपल्याला मिळाली 194.29 आणि 5व्या पायरीवर आपण स्तंभांसाठी वर्गांची बेरीज काढली. त्याची किंमत आपल्याला मिळाली 118.75. आता उर्वरित भाग जो आहे तो उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये पूर्ण करू.